नमस्कार मित्रांनो, धर्मादाय आयुक्त डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली होती बघा 179 जागेसाठी. तर आता निकाल कधी लागणार आहे, निकालची आपण वाट बघतोय मित्रांनो. तर नवीन अपडेट आलेलं आहे की निकाल कधी लागणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालय डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली होती बघा 9/9/2025 रोजी. गट ब आणि गट क पदासाठी ही जाहिरात होती. सरळ सेवा भरती आहे मित्रांनो ही. तर बघू शकता तुम्ही कोणत्या कोणत्या पदासाठी जाहिरात होती. विधी सहाय्यक पदासाठी बघू शकता 3 जागा होत्या. गट ब पदासाठी बघू शकता लघुलेखक उच्च श्रेणीसाठी 2 जागा, लघुलेखक कनिष्ठ श्रेणीसाठी 22 जागा आणि गट क पदासाठी बघू शकता निरीक्षक या पदासाठी तब्बल 121 जागा होत्या मित्रांनो. आणि वरिष्ठ लिपिक पदासाठी बघू शकता तुम्ही 31 जागा होत्या. अशा टोटल एकूण बघू शकता मित्रांनो 179 जागेसाठी ही जाहिरात आली होती बघा. तर 7, 8, 9, 10, 11, 12 नोव्हेंबरच्या दरम्यान मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पण झालेले आहे. तर आता निकाल कधी लागणार मित्रांनो, तर निकाल बघू शकता डिसेंबर डिसेंबर एंडिंगमध्ये निकाल लागण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. डिसेंबर महिन्यामध्ये एंडिंगमध्ये निकाल लागू शकतो. शक्यतो 25 25 डिसेंबर, 25, 26, 25, 26 आणि 29, 30 च्या दरम्यान रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे. 29 आणि 30 म्हणजे डिसेंबर एंडिंगच्या अगोदर रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. कारण की आता एक एक्झाम होऊन 1 महिना झालेला मित्रांनो आणि 2025ची जाहिरात आहे. त्यामुळे आता याची प्रोसेस फास्ट होणार आहे मित्रांनो. आता रिझल्ट लवकरच लागण्याची दाट शक्यता आहे. डिसेंबर एंडिंगमध्ये रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. आणि ज्या कॅन्डिडेटला चांगला स्कोर येतोय, ज्यांचं समजा 170+ स्कोअर येतोय, अशा सर्व कॅन्डिडेटनी सर्व डॉक्युमेंट काढून घ्या मित्रांनो. कारण की रिझल्ट लवकरच लागणार आहे आणि प्रोसेस पण फास्ट होणार आहे. जॉईनिंग, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सर्व प्रोसेस तुमची आता फास्ट होईल मित्रांनो. तर शक्यतो जर डिसेंबर एंडिंगमध्ये जर रिझल्ट लागलाच नाही, समजा आचारसंहितामुळे काही काही अडचणी असल्यामुळे, पण नंतर मग 15 जानेवारी नंतर मित्रांनो, 15 जानेवारी नंतर तुमचा फिक्स रिझल्ट लागणार मित्रांनो. 15 जानेवारी बघू शकता, 15 जानेवारी नंतर तुमचा फिक्स रिझल्ट लागणार आहे. कारण की जर काही टेक्निकल इश्यू आलं तरच रिझल्ट पुढे जाणार आहे मित्रांनो. नाहीतर डिसेंबर एंडिंगमध्ये रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे, अशी अपडेट आलेली आहे मित्रांनो. तर परत एकदा मी सांगतोय, ज्या कॅन्डिडेटला 170+, 160+ स्कोर येतोय, अशा सर्व कॅन्डिडेटने सर्व डॉक्युमेंट काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस अडचण येणार नाही. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.